नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार एन आपल्याला फायनान्शियल अकाउंटसाठी आहे. तर फायनान्शियल अकाउंटमधील आपण या ठिकाणी जो चॅप्टर बघतोय तो हायर परचेस सिस्टीम. हायर परचेस सिस्टीममधला एक प्रॉब्लेम झालेला आहे. सेकंड प्रॉब्लेम आपण बघतोय. तो सेकंड प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवर दिसेल. अमोल ब्रदर्स purchased machinery on hire purchase basis from Tata Limited. Rupees 11,000 were paid on signing the contract on 1st January 1999 and the basis in 3 installment of rupees 11,000 each on 31st December of each year. The cash price of machinery was rupees 36,000. Vendor charged interest on unpaid balance of cash price at 15% per annum. The hire purchase charged depreciation on machinery at 20% per annum on reducing balance method. Pass journal entries in the book of Amol Brothers. आता ही मशिनरी आहे मुळात 36,000 रुपयाची. त्याची सायनिंग अमाऊंट आहे 11,000 रुपये. इन्स्टॉलमेंट आहेत 11,000 रुपयाचेच 3 इन्स्टॉलमेंट. त्यानंतर इंटरेस्ट चार्ज केला आहे अनपेड बॅलन्सवर. जे काही कॅश बॅलन्स अनपेड आहे त्याच्यावर 15% आणि डिप्रिशिएशन चार्ज केलं आहे 20% रिड्युसिंग बॅलन्स मेथडनं. हे एवढं या प्रॉब्लेममध्ये आहे. आता हे सोडवत असताना पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं तर इंटरेस्ट शोईंग टेबल काढावा लागतो आपल्याला. मग तो इंटरेस्ट शोईंग टेबल इंटरेस्ट शोईंग टेबल त्याच्यामध्ये पहिला कॉलम डेट, त्यानंतर इन्स्टॉलमेंट, त्यानंतर इंटरेस्ट, त्यानंतर कॅश पेड, त्यानंतर अनपेड कॅश किंवा अनपेड बॅलन्स म्हणा, त्यानंतर DEP. हे एवढे कॉलम या ठिकाणी आपल्याला काढावे लागतात. ठीक आहे. मग ही हायर परचेसनं मशीन कधी खरेदी केलेली आहे 1 जानेवारी 1999. मग 1 जानेवारी 1999 किती रुपये सायनिंग अमाऊंट आहे 11,000. मग त्या याच्यामध्ये इंटरेस्ट येईल का पहिल्या याच्याला नाही येणार. कॅश पेड किती केली आपण 11,000. अनपेड बॅलन्स किती राहील. कितीची मशिनरी आहे 36,000 रुपयाची. 36,000 11,000 रुपये आपण देतोय तर किती राहील 25,000 रुपये. 25,000 डिप्रिशिएशन येईल का नाही कारण सुरुवातच आहे. ठीक आहे. त्यानंतर जे फर्स्ट इन्स्टॉलमेंट येतं ते कधी येतं 31 डिसेंबर 1999ला. ठीक आहे. सेकंड 31 डिसेंबर 2000ला आणि थर्ड 31 डिसेंबर 2001ला. कितीची इन्स्टॉलमेंट आहेत 11,000चे 3 आहेत. ठीक आहे. टोटल किती होतं
44,000. इथपर्यंत काही डाऊट नाही. आता या ठिकाणी इंटरेस्ट आकारायचं आहे. किती टक्क्यानं म्हटलं इंटरेस्ट? 15%. कशावर? अनपेड बॅलन्सवर. अनपेड बॅलन्स हे आहे 25,000वर 15%. या ठिकाणी किती येतं? 25,000 15% 3,750. 3,750. आता 3,750 11,000पैकी 3,750 हे व्याज आहे. तर मुद्दल आपण किती देतोय? 7,250. 7,250. ठीक आहे. मग ॲक्च्युअल मध्ये आपण बॅलन्स आतापर्यंत किती पेड केलं? हे 11,000 प्लस हे 7,250 असं टोटल 18,250. 18,250. मग शिल्लक किती राहतं? बॅलन्स 36,000 ते मायनस करा. 17,750. 17,750 एवढं राहील. ठीक आहे. इंटरेस्ट कशावर करतोय? अनपेड बॅलन्सवर. या ठिकाणी किती टक्के? 15%. हे 15%. टोटल अमाऊंट आपण किती पेड करणार आहोत? 11,000. त्याच्यापैकी एवढं आहे. तर कॅश पेड किती केली आपण? मुद्दल जे काय आहे ते किती पेड केलं? 7,250. मग टोटल अमाऊंट आपण किती पेड केली आतापर्यंत? 18,250. किती पेड करायची होती? 36,000. 36,000 18,250 मायनस करा. 17,750 या ठिकाणी बॅलन्स राहील तुमचं. किंवा 25,000 7,200 मायनस करा. या ठिकाणी 17,250 तुमचं बॅलन्स राहतं. ठीक आहे. त्यानंतर आता डिप्रिशिएशन चार्ज करायचं. डिप्रिशिएशन चार्ज करायचं पहिलंच वर्ष आहे. किती टक्के? 20%. 36,000 20% किती? 7,200. 7,200. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या वर्षी इंटरेस्ट आकारायचे. कशावर आकारतो? अनपेड बॅलन्सवर. अनपेड बॅलन्स किती आहे? 17,750. 17,750 वर 15% आहे. 15% किती येतं? तर 2,662 रुपये. आता 2,662 व्याज देतोय. टोटल अमाऊंट 11,000 देतोय. तर मुद्दल किती देतोय? तर मुद्दल 8,338 रुपये. आता अनपेड एवढी होती 17,750. त्याच्यापैकी 8,338 रुपये देतोय. तर ऍक्च्युअल मध्ये या ठिकाणी किती आता राहील? किती? 9,412. 9,412. ठीक आहे. मग आता डिप्रिशिएशन आकारायचं. डिप्रिशिएशन आकारायचं रिड्युसिंग बॅलन्स मेथड आहे. मग रिड्युसिंग बॅलन्स मेथड म्हणजे 36,000 हे डिप्रिशिएशन वजा करावं लागेल. जी बॅलन्स राहील त्याच्यावर पुन्हा डिप्रिशिएशन आकारायचंय. मग डिप्रिशिएशन आकारायचं 36 मधून 7,200 मायनस करा. किती राहील? 28,800 रुपये. 28,800 वर या ठिकाणी तुम्हाला डिप्रिशिएशन आकारायचं 20%. तर किती येतं? 5,760 रुपये. ठीक आहे. त्यानंतर थर्ड इन्स्टॉलमेंट आहे. थर्ड इन्स्टॉलमेंट 11,000 रुपयाचं आहे. आता याच्यावर देखील इंटरेस्ट आकारायचा आहे आपल्याला. कशावर? अनपेड बॅलन्सवर. अनपेड बॅलन्सवर या ठिकाणी इंटरेस्ट आकारायचा आहे. किती? 9,412. 9,412 वर या ठिकाणी 15% इंटरेस्ट किती येतं बघायचं. आणि जर समजा 15% इंटरेस्ट या ठिकाणी जास्त येत असेल तर या ठिकाणी त्याचं जे बॅलन्स राहतं आपण कॅश पेड किती करतो इथं? 9,412. कारण थर्ड इन्स्टॉलमेंट आहे. बाकीची जी शिल्लक आहे 11,000 मधली ती या ठिकाणी तुम्हाला लिहून टाकायची. ठीक आहे. आणि इथं काय राहील? इथं अनपेड बॅलन्स काहीच राहणार नाही. आणि डिप्रिशिएशन तिसऱ्या वर्षाचं बॅलन्सवरच तर किती येतं? 4,608 रुपये. 4,608 रुपये. आता डिप्रिशिएशन चॅप्टर झाला. तुम्हाला स्ट्रेट लाईन मेथड आणि रिड्युसिंग मेथड माहित आहे. रिड्युसिंग मेथड काय म्हणते?
बॅलन्सवर या ठिकाणी डिप्रिशिएशन आकारायचं आहे. तर बॅलन्सवर डिप्रिशिएशन आकारायचं असताना हे 36,000 तो मायनस करा, पुन्हा डिप्रिशिएशन आकारा, 5,600 येतं, पुन्हा डिप्रिशिएशन आकारा, हे मायनस करून 4,608 रुपये येतं. इथपर्यंत डिप्रिशिएशन क्लिअर. आता अनपेड बॅलन्स कसं काढायचं, तर पहिल्यांदा सायनिंग अमाऊंट जे ॲग्रीमेंट मनी म्हणतो आपण 11,000 दिली, 36,000 तो मायनस 25,000 रुपये. कॅश पेड किती करतोय 7,250. हे कॅश पेड कशी आली, तर अनपेडवर या ठिकाणी इंटरेस्ट टाकायला आपण 15%, हा इंटरेस्ट एवढा आला. टोटल अमाऊंट या ठिकाणी आपण एवढी पेड करतोय, तर मुद्दल किती पेड करतोय एवढं, मग याच्यातून हे मायनस करा, 17,750 येईल. मग 17,750 येतं. पुन्हा 17,750 वर इंटरेस्ट टाकायचं 15% एवढं येतं. टोटल अमाऊंट एवढी देतो 11,000, त्याच्यातून मायनस करा 8,750. हे 8,750 याच्यातून मायनस करा 8,338. हे मायनस करा 17,750 मधून 9,412 राहील. आणि 9,412 टोटल अमाऊंट या ठिकाणी देतोय, उरलेली आपण या ठिकाणी देतोय. म्हणजे टोटल इंटरेस्ट आपण किती देतोय, तर 8,000. कारण या ठिकाणी टॅली करून बघायचं हे 8,000 होतं का. आणि आपली मशिनरी कितीची, 36,000 रुपयाची. मग आपण देतोय किती, 44,000. व्याजवरचं किती देतोय, 8,000. हे 8,000 या ठिकाणी, आणि टोटल हे येतं 36,000 रुपये. ठीक आहे, या पद्धतीनं हे झालं. आता आपल्याला विचारलंय जर्नल एंट्रीज इन द बुक ऑफ अमोल ब्रदर्स. मग या ठिकाणी लिहा जर्नल एंट्रीज in the book of अमोल ब्रदर्स. ठीक है, पर्टिक्युलर्स. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही कॉलम करताय. आणि कॉलम केल्याच्या नंतर पहिली एंट्री कोणती होती, ॲग्रीमेंट ड्यूची कधी होईल, 1 जानेवारी 1999. ॲग्रीमेंट ड्यू. आता अमोल कोण आहे, परचेसर आहे. ठीक आहे, बायर आहे. आणि सेलर कोण आहे, तर टाटा लिमिटेड आहे. ठीक आहे, हे क्लिअर झालं. मग पहिली एंट्री, आता अमोलकड ॲग्रीमेंट जे साईन होतं त्यावेळेस काय येईल, मशीन येईल. कुणाकडून येईल, टाटा लिमिटेड करून. मग या ठिकाणी मशिनरी अकाउंट DR टू टाटा लिमिटेड, नरेशन being agreement ड्यू. ठीक आहे, आता किती, 11,000. ही फर्स्ट नंबरची एंट्री. सेकंड नंबरची एंट्री काय होते, ॲग्रीमेंट ड्यू झाला, ॲग्रीमेंट मनी पेड किंवा ॲग्रीमेंट पेड. मग ती कधी होते, 1/1/1999 ना, पहिलंच वर्ष आहे किंवा सुरुवातच आहे.
ड्यूची एक एक. मग या ठिकाणी आपल्याकडून काय जाईल, अमोलकडून कॅश जाईल, कुणाकडे जाईल, टाटा लिमिटेडकडे. मग या ठिकाणी टाटा लिमिटेड अकाउंट DR टू कॅश अकाउंट नरेशन बीइंग एग्रीमेंट पेड. ठीक आहे, किती, 11,000. ठीक आहे, हे पहिलं वर्ष झालं. याचं एक ड्यूचं आणि हे पेडचं. ठीक आहे, हे 1 नंबरची एंट्री, हे 2 नंबरची एंट्री. ओके. आता थर्ड नंबरला काय होतं, इन्स्टॉलमेंट ड्यू होतं. इन्स्टॉलमेंट ड्यू होतं, त्याला आपण फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणतो. ते कधी होत आहे, 31/12/1999ला. 31/12/1999ला. मग एंट्री काय होईल, मशनरी अकाउंट DR, त्यानंतर इंटरेस्ट अकाउंट DR टू टाटा लिमिटेड. मशनरी किती रुपयाची येते या ठिकाणी, 7,250. इंटरेस्ट किती येतंय, 3,750. आणि टोटल ड्यू किती होत आहे, 11,000. ही थर्ड नंबरची एंट्री. कॉमन, ही थर्ड नंबरची एंट्री. थोडंसं व्यवस्थित बघायचं आहे एंट्र्या कशा पद्धतीने होत आहेत. मग याला नॅरेशन द्या, बीइंग फर्स्ट इन्स्टॉलमेंट ड्यू. ठीक आहे, इथपर्यंत काही अडचण नाही. त्यानंतर 31/12/1999ला काय होईल, इन्स्टॉलमेंट पेड. मग आपल्याकडून कॅश जाईल, कुणाकडे जाईल, टाटा लिमिटेडकडे. मग टाटा लिमिटेड अकाउंट DR टू कॅश अकाउंट किती, 11,000. ठीक आहे, इथं लिहा, बीइंग फर्स्ट इन्स्टॉलमेंट पेड. ठीक आहे, त्यानंतर ही फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ कोणती, ही. ठीक आहे, त्यानंतर फिफ्थ एंट्री, डिप्रिसिएशन चार्ज केलंय ना या ठिकाणी. मग डिप्रिसिएशन चार्ज केलंय तर त्याची एंट्री काय होईल, तर डिप्रिसिएशन अकाउंट DR टू मशनरी अकाउंट. किती डिप्रिसिएशन आहे, 7,200. नॅरेशन लिहा, बीइंग DP ऑन मशनरी. ठीक आहे, ही 1 2 3 4 5 नंबरची एंट्री ही. ठीक आहे, 5 नंबरची एंट्री ही होते. त्यानंतर 6 नंबरची एंट्री, आता हे डिप्रिसिएशन आणि इंटरेस्ट हे ट्रान्सफर करायचे कुठं, प्रॉफिट अँड लॉसला. ट्रान्सफरची एंट्री. मग P&L अकाउंट DR
टू इंटरेस्ट अकाउंट आणि टू डिप्रिशिएशन अकाउंट. आता इंटरेस्ट किती आहे 3750. डिप्रिशिएशन किती आहे 3750 आणि डिप्रिशिएशन किती आहे 7200. असं टोटल 10,950. 10,950 आपण या ठिकाणी ट्रान्सफर केलंय. नॅरेशनला being interest and DEP transfer to P&L account या पद्धतीनं. ठीक आहे, हे ट्रान्सफर केलं. आता हे ट्रान्सफर अमाऊंट हेच 6 नंबरची एंट्री कॉमन वरी जाते. ठीक आहे, P&L अकाउंटला. पहिली एंट्री ॲग्रीमेंट ड्यूची. मी अमावलं जसं आहे, माझ्याकडे मशिनरी येणार आहे. कुणाकडून येणार आहे टाटा लिमिटेड करून. मशिनरी अकाउंटेड या टू टाटा लिमिटेड बीइंग ॲग्रीमेंट मनी ड्यू. ओके 11,000. मग मी कॅश पेड करल कुणाला टाटा लिमिटेडला. मग टाटा लिमिटेड अकाउंटेड या टू कॅश अकाउंट. माझ्याकडून कॅश जाते ॲग्रीमेंट मनी पेड. त्यानंतर पुन्हा फर्स्ट इन्स्टॉलमेंट ड्यू मशिनरी अकाउंट DR इंटरेस्ट अकाउंट DR टू टाटा लिमिटेड. मशिनरीचं किती आहे बघायचं 7,250. इंटरेस्टचं किती आहे बघायचं. टोटल अमाऊंट किती 11,000. मग तेवढी मी पेड करणार टाटा लिमिटेडला. मग चौथ्या नंबरची एंट्री टाटा लिमिटेड अकाउंट DR टू कॅश अकाउंट 11,000. त्यानंतर डिप्रिशिएशन चार्ज करतोय मी. डिप्रिशिएशन चार्ज करतोय तर त्यावेळेस एडगणी हे डिप्रिशिएशन अकाउंट DR टू मशिनरी अकाउंट 7,200 एडगणी डिप्रिशिएशन चार्ज केलं. ठीक आहे, त्यानंतर हे डिप्रिशिएशन आणि इंटरेस्ट मी कुठे ट्रान्सफर करतो P&L अकाउंटला. ही एक एंट्री 100% लक्षात ठेवायची. ट्रान्सफरची एंट्री शेवटची. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट DR टू इंटरेस्ट अकाउंट टू डिप्रिशिएशन अकाउंट बीइंग इंटरेस्ट अँड डिप्रिशिएशन ट्रान्सफर टू P&L अकाउंट. या पद्धतीनं ही कॉमन एंट्री. ठीक आहे, हे झालं पहिलं वर्ष. ठीक आहे, आता मी थोडंसं या ठिकाणी मोडतोय मला रिपीट लिहिणं लागू नये म्हणून. तुम्ही लिहून घेतला नसताल तर या ठिकाणी लिहून घ्यायचं, व्यवस्थित पॉज करायचं आणि लिहून घ्यायचं. मी हे पहिल्या 2 एंट्र्या मोडून टाकतोय ॲग्रीमेंटच्या. फक्त ॲग्रीमेंटच्या या 2 एंट्र्या मोडून टाकतोय. ॲग्रीमेंट ड्यू आणि ॲग्रीमेंट पेड. ठीक आहे, आता त्यानंतर जे एंट्र्या होणार आहेत त्यानंतर हे जे एंट्र्या होणार आहेत याच पद्धतीने होतील. तुमचे जेवढे इन्स्टॉलमेंट आहेत तेवढे याच पद्धतीने या ठिकाणी एंट्र्या होतात. आता मी तुम्हाला दाखवतो 31/12/2000 ला नेक्स्ट इन्स्टॉलमेंट आहे. मग इन्स्टॉलमेंट काय सांगतं मशिनरी अकाउंट DR इंटरेस्ट अकाउंट DR टू टाटा लिमिटेड. इथं सेकंड इन्स्टॉलमेंट. सेकंड इन्स्टॉलमेंट. ठीक आहे, सेकंड इन्स्टॉलमेंट हे सेकंड इन्स्टॉलमेंट ड्यू. आता एंट्री काय होईल मशिनरीची तर त्यानंतरची एंट्री 6 आपल्या किती झाल्या 1 2 3 4 5
6 झाल्या. हे 7 नंबरची एंट्री. मग मशनरी कितीने होईल लिहार? 8,338 रुपये. आणि इंटरेस्ट किती आहे? 2,662 रुपये. टोटल अमाऊंट टाटा लिमिटेड कर किती ड्यू करते? 11,000. ठीक आहे. बिंग सेकंड इन्स्टॉलमेंट ड्यू. मग तेवढा पेड केलं. टाटा लिमिटेड अकाउंटेड या टू कॅश अकाउंट. हे 8 नंबर. 11,000. ठीक आहे. त्यानंतर डिप्रिशिएशन चार्ज करतोय मी. मग डिप्रिशिएशन अकाउंटेड या टू मशनरी अकाउंट. हे 9 नंबर. किती डिप्रिशिएशन चार्ज करतोय? 5,760. 5,760. ठीक आहे. त्यानंतर आता डिप्रिशिएशन चार्ज केलं. हे डिप्रिशिएशन आणि इंटरेस्ट मी ट्रान्सफर करतोय कुठं? P&L अकाउंटला. मग इंटरेस्ट किती चार्ज केलेलं होतं? 2,662. डिप्रिशिएशन किती आहे? 5,760. असं टोटल या ठिकाणी किती ट्रान्सफर होतं? तर 8,422. 8,422. मग सेकंड इन्स्टॉलमेंटला किती एंट्री होतात? 1, 2, 3, 4. ही एंट्री कॉमन. ठीक आहे. या एंट्र्या कॉमन 2,000ला. पुन्हा एकदा रिपीट करतोय. पुन्हा सेकंड इन्स्टॉलमेंट ड्यू होईल. ड्यूचा कॉल किती करायला ना? या पद्धतीनं तुमचा मुद्दल एवढा आहे, व्याज एवढं आहे, या पद्धतीने तुम्ही भरा असं म्हणून सांगल त्यानं. कोण? टाटा लिमिटेड. मग मशनरी अकाउंटेड या इंटरेस्ट अकाउंटेड या टू टाटा लिमिटेड. अमाऊंट या पद्धतीनं लिहिलेले आहेत. पुन्हा आपण ड्यूचं पेड करतोय. मग टाटा लिमिटेड अकाउंट या टू कॅश अकाउंट 11,000. पुन्हा डिप्रिशिएशन चार्ज केलं. डिप्रिशिएशन अकाउंट या टू मशनरी अकाउंट 5,760. त्यानंतर हे डिप्रिशिएशन आणि हे इंटरेस्ट ट्रान्सफर करतोय कुठं? P&L अकाउंटला. म्हणून P&L अकाउंटेड या टू इंटरेस्ट अकाउंट टू डिप्रिशिएशन अकाउंट. जेवढी अमाऊंट आहेत तेवढी तशी टोटल इकडं बिंग इंटरेस्ट अँड डिप्रिशिएशन चार्ज ट्रान्सफर टू P&L अकाउंट. ठीक आहे. त्यानंतर थर्ड इन्स्टॉलमेंट कधी आहे? 2001ला आहे. ठीक आहे. 2001ला. पुन्हा या 4 एंट्र्या सेम. पुन्हा या 4 एंट्र्या सेम. आपलं किती झाल्या? 8, 9, 10 एंट्र्या झाल्या. 11वी एंट्री या ठिकाणी आहे. ठीक आहे. मशनरी अकाउंटेड यार इंटरेस्ट अकाउंटेड यार टू टाटा लिमिटेड. ड्यू होईल ना? थर्ड इन्स्टॉलमेंट ड्यू. थर्ड इन्स्टॉलमेंट ड्यू. थर्ड इन्स्टॉलमेंट ड्यू किती? 9,412. आणि इकडं 1,588. आणि टोटल 11,000. इथं 11,000. डिप्रिशिएशन चार्ज किती केलंय? 4,608. 4,608. मग आता इंटरेस्ट किती सांगितलं होतं? 1,588. 4,608. टोटल अमाऊंट या ठिकाणी होते 6,196. या पद्धतीने या ठिकाणी एंट्र्या होतात. ज्याला पहिलं इयर व्यवस्थित जमलं त्याला कितीही वर्षाचं जमतं. फक्त 4 एंट्र्या आहेत. 1, 2, 3, 4 इयर वाईज.
आणि पहिल्या वर्षात फक्त 6 एंट्र्या होतात. ते ॲग्रीमेंट ड्यूची आणि पेडची या पद्धतीनं आहे. व्यवस्थितरित्या सोडवायचं आहे. काही अडचणी असतील तर विचारू शकता. ठीक आहे. धन्यवाद.